कामठीतील जनता विकासाला मत देईल असा विश्वास मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलाय। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी तेजस मोतुर यांनी। सार्वत्रिक नगरपंचायत नगरपरिषदेच्या निवडणुकीला प्रारंभ झाला आहे। अशात जर बघितलं असेल तर आपल्यासोबत बोलण्यासाठी ज्यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या दायित्व दिलेलं आहे, एकंदर पालकत्व दिलं असे भाजपचे नेते व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आपण त्यांच्या मतदारसंघात थोड्या वेळापूर्वी त्यांनी कामठीचे नगराध्यक्ष उमेदवार जे आहेत ते अजय अग्रवाल यांच्या नामांकन अर्ज दाखल केलाय। काय सांगाल, ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जाते आपल्यासाठी। ही निवडणूक जर बघितलं असेल तर महाराष्ट्रात आपल्याला पालकत्व सुद्धा दिलेलं आहे, कसं बघता निवडणुकीकडे आपण? महाराष्ट्रामध्ये भाजपा महायुती 51% मतं घेऊन 2/3 बहुमताने जिंकेल। मला विश्वास आहे की विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल पुन्हा एकदा महानगरपालिका महानगरपालिकेमध्ये जिल्हा परिषदमध्ये येतील। जनतेमध्ये डबल इंजिन सरकारवर विश्वास आहे। मोदींचं सरकार, देवेंद्रजींचं सरकार, डबल इंजिन सरकारच विकास करू शकतं, हाच त्या ठिकाणी जनतेमध्ये एक विश्वास आहे। मला वाटतं विश्वासानेच मतदान होतं। उत्साहाचे वातावरण सध्याच्या घडीला कार्यकर्त्यांमध्ये आहे। बिहारमध्ये जे आपण बघितलं असेल त्या इफेक्ट सध्याच्या घडीला बघितलं असं येणाऱ्या निवडणुकांमध्ये दिसेल। महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीत जे ट्रेंड होता तो ट्रेंड बिहारमध्ये चालला आणि आता बिहारचा ट्रेंड हा महाराष्ट्रात पुन्हा येईल आणि 51% मतं घेऊन जसं आम्ही जिंकलो विधानसभेत, जनता आम्हाला पुन्हा मतदान करेल आणि विकासाला मतदान करेल। आपण जर बघितलं असेल तर अनेक ठिकाणी मित्रपक्ष जे आपण मित्रपक्षांसोबत लढत होता अशा ठिकाणी जर बघितलं असेल तर समन्वयाची भूमिका सुद्धा तुम्ही अनेकदा साधली। अशा वेळी कार्यकर्त्यांमध्ये एकीकडे रोषपणा आहे, काही खुशी, काही गम आहे। असं असताना कसं आपण कार्यकर्त्यांना मावळत? 8-10 वर्षापासून निवडणुका नसल्यामुळं 2-2 टर्म निवडणुका नाही आहे। सर्वच पक्षामध्ये सर्वच कार्यकर्त्यामध्ये अपेक्षा इच्छा आहे की निवडणूक लढलं पाहिजे। अशा वेळी एका पदावर एकच व्यक्ती जाऊ शकतं, त्यामुळं काही ठिकाणी अपक्ष लोक लढत आहेत, काही ठिकाणी मित्रपक्ष लढत आहेत। आम्ही एवढीच भूमिका ठेवली आहे की अपक्षाचे जे राजकारण आहे त्यांना आम्ही विनंती करू विड्रॉपर्यंत की अपक्ष जे कार्यकर्ते उभे आहेत त्यांना विनंती करू आणि मित्रपक्षाला विनंती करू की आपण मतभेद आणि मनभेद तयार होणार नाही असे कुठलंही वक्तृत्व किंवा भाषणातनं घोर टीका या ठिकाणी करू नये।